तर नमस्कार मंडळी, मी आहे पूजा आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आता सध्या सण येतोच आहे, तो वटपौर्णिमेचा सण येतो आहे आणि ज्येष्ठामधली पहिली वटपौर्णिमा आहे. ह्या ज्येष्ठ महिन्यामधली ही पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा ओळखली जाते आणि आपण सगळ्या सुवासिनी त्या दिवशी उपवास धरतो. आणि या वटपौर्णिमेला आपण वडाची जाऊन पूजा वगैरे करतो. तर त्याची मी थोडीशी डिटेल माहिती, मला जेवढी माहिती आहे आमच्याकडे ज्या पद्धतीने करतात त्याची थोडीफार तुम्हाला माहिती देणार आहे. वटपौर्णिमेचा वेळ हा पहाटेच सुरू होतोय. 29 जून पहाटे 3:06 वटपौर्णिमा लागणार आहे, म्हणजेच पौर्णिमा सुरू होणार आहे. आणि 30 जून रोजी समाप्त हे होणार आहे पहाटे 5:27. त्यामुळे सोमवारची वटपौर्णिमेचा उपवासच खरा उपवास मानला जातो. तर वटपौर्णिमे म्हटलं तर वडाच्या वृक्षाच्या तिथे जाऊन आपण पूजा करतो. काही ठिकाणी करतात, काही घरीच पूजा मांडली जाते. आणि घरी देखील पूजा करण्यासाठी एक कागद भेटतो, त्या कागदाची पूजा वगैरे केली जाते. पण आमच्याकडे आम्ही वडाची पूजा करायला जातो, त्यामुळे मी त्याचीच माहिती देते आहे. तर आपलं माहिती आहे त्या दिवशी खूप गोंधळ असतो, पोळ्यांचा स्वयंपाक वेगळाच, आपलं तयारी वेगळीच आणि परत पूजेला जायची गडबड. त्यामुळे मग मी आदल्या दिवशी सगळी तयारी करून ठेवते आणि त्यासाठी लागणारं साहित्य आज संध्याकाळीच म्हणजे वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी संध्याकाळी काढून ठेवायचं, ज्याने की आपलं काम देखील हलकं आणि सोपं होतं. आणि त्यासाठी मी सुरुवात करते, म्हणजे एक मोठं ताट वगैरे लागतंच, कारण की खूप सगळं सामान घेऊन जावं लागतं. तर एक मोठं ताट घ्यायचं, एका तांब्यात पाणी वगैरे घ्यायचं आणि ह्याच्यासाठी लागणारं सगळं साहित्य म्हणजे सुपारी, रुपया, नारळ, तांदूळ, परत आंबे, गहू, कारण की ओटी भरण्यासाठी आंबे आणि गहू लागतात. परत हिरव्या बांगड्या, पीस, ओटीचं सामान, हळदी कुंकू सगळं घेऊन एका साईडला ठेवायचं. परत कापसाची माळाची वस्त्र ते सगळे काढून ठेवावं लागतं. अगरबत्ती झालं, परत काडेपिटी, परत दिवा तुपाचा नाही तर तेलाचा, तुम्हाला जसं शक्य होईल तसा. आणि हे सगळ्या गोष्टी काढून ठेवायच्या आदल्या दिवशी. त्याने काय होतं, दुसऱ्या दिवशी आपल्याला पटकन आपलं हे आवडता येतं आणि ताट तयार केलेलं असतं म्हणून फक्त उचलायचं आणि घेऊन जायचं आणि सगळं काम सोपं होऊन जातं. तर त्यासाठी लागणारे हे साहित्य आहे. आणि पूजा कशी करायची, तर पूजा करण्यासाठी काय करायचं असतं, आपण वडाच्या झाडाखाली जातो आणि वड हे खूपच काय म्हणतात, आपल्याकडे पूजनीय मानलं जातं. तर स्वामी समर्थ देखील त्या वडाच्या झाडाखालीच बसायचे आणि वड मूळ हे त्यांचं वाक्य कायम असायचं. म्हणजेच मूळ म्हणजेच ते आणि वडाखाली बसलेले ते म्हणजेच सर्व काही आलं. आणि वडाची पूजा करायची कशी, तर तिथे गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला सुपारीची पूजा करून घ्यायची, कारण की सुपारीला आपण गणपतीच्या स्थानी ठेवलेला असतो. तर थोडेसे तांदूळ वाहून त्याच्यावर रुपया ठेवून, सुपारी ठेवून, त्याच्यावर हळदी कुंकू वाहून त्याची पूजा करून घ्यायची. आणि त्यानंतर पाण्याने वडाच्या बुंध्याला नाही तर खाली खोडाला पाणी वगैरे घालायचं. त्याच्यावर थोडं दही नाही तर दूध जे शक्य असेल ते ओतून परत पाणी वगैरे घालायचं आणि हळदी कुंकू वाहून छान अशी सावित्रीची ओटी वगैरे भरून घ्यायची. आणि ओटीचा पीस, त्याच्यावरती थोडे तांदूळ, ओटीचं सामान, साहित्य, बांगड्या, परत नारळ किंवा आंबा जो असेल तो वाहून घ्यायचा आणि छान अशी पूजा वगैरे करायची, आरती वगैरे म्हणायची. आणि ते झाल्यानंतर आपण फेरे घेतो, त्यासाठी लागणारा दोरा आणि त्या दोऱ्याने 7 वेळा फेऱ्या मारून घ्यायच्या क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये. आणि छान ते गाठ कधीही बांधायची नाही, तर त्याचा दोरा तुम्ही तोडत असाल तर तोडायचा, नाही तर तुम्ही डायरेक्ट ते दोरा तसंच तिथं ठेवू शकता आणि तोडायचा आणि तो आधीच विणलेल्या एका धाग्यामध्ये अडकवायचा, गाठ मारायची नाही कधीच. आणि हे असं करून झाल्यानंतर परत सगळ्या सुवासिनी जमलेल्या असतात, मग 5 जणींची ओटी भरायची गव्हाणी आणि आंब्यानी आणि हळदी कुंकू लावून वगैरे त्यांच्या पाया पडून सगळा असा होतो वटपौर्णिमेचा कार्यक्रम. आणि वडाच्या झाडाची तिथं वटपौर्णिमेची आरती देखील काही जणी म्हणतात, तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही म्हणू शकता, नाही तर मोबाईलवर सहज मिळून जाते. आणि हे सगळं झाल्यानंतर सगळ्यांसोबत फोटोज क्लिक करा. तर असा असतो वटपौर्णिमेचा. आणि त्या दिवशी आपण दिवसभर उपवास धरलेला असतो, तो घरी आपण पूजा करून आल्यावर सोडला तर चालतो. आणि घरी आल्यानंतर आम्ही आमच्या आव्हानसाठी आता उपवास धरला म्हणल्यावर त्यांच्या पाया पडणं तर कंपल्सरीच आहे. मग घरी आल्यावर तर वटपौर्णिमेची कथा तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. सावित्रीने सत्यवानाच्या प्राणासाठी यमराजांची ती भांडली होती. यमराजांना तिने त्यांना त्यांचं प्राण सोडायला सांगितला होता. तर ही स्टोरी सगळ्यांनाच माहिती आहे, त्यामुळे मी जास्त त्याच्याबद्दल काही सांगत नाही. तुम्हाला सगळ्यांना वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर बाय.